मुंबई महानगरपालिकेमधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक ठाकरेंच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा नगरसेवकांना कानमंत्र. तर थोड्याच वेळात संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. शिवतीर्थ निवासस्थानी विजयी नगरसेवकांचं शर्मिला ठाकरेंकडून औक्षण. आधी कुटुंब नंतर सगळं. ठाकरे बंधूंच्या भविष्यातल्या युतीवर शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरे यापुढे देखील एकत्रच राहणार, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट. राज ठाकरेंच्या अनेक जागा कमी फरकानं पडल्याची माहिती. जानेवारी अखेर मुंबईला महापौर मिळणार. पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खात्याकडून महापौर सोडत काढली जाणार. सोडतीच्या नंतर 10 दिवसांनी महापौराची निवड, सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेमधल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स. सर्व विजयी नगरसेवकांना शिंदे हॉटेलमध्ये ठेवणार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील शरद पवार आणि अजित पवार एकत्र लढण्याची शक्यता. स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून निर्णय घेऊ, अजित पवारांचे संकेत. तर पुण्यामध्ये काका पुतळ्यांमध्ये मंथन. दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधक असलेल्या नेत्यांचा एकाच ई-व्हेइकलमधून प्रवास. अजित पवार सोबत रोहित पवार यांच्या हाती स्टिअरिंग. हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, राजेश टोपे, हर्षवर्धन सपकाळ देखील उपस्थित. ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप विरोधी बाकांवरती बसण्याची शक्यता. भाजपचे नेते संजय केळकर यांनी दिले संकेत. रवींद्र चव्हाण यांच्यासोबत संवाद साधून निर्णय घेऊ असंही केलं स्पष्ट. विचारल्याशिवाय कोणाशीही आघाडी करू नका. एमआयएमच्या विजयी नगरसेवकांना असदुद्दीन ओवैसींचे आदेश. विकासासाठी काम करण्याच्याही सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.